महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातले अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून लहान मोठे विक्रेते आणि स्टॉल धारक इथे बाजार लावतात। चैत्यभूमीवरून परतताना कुणी पुस्तक, कुणी मूर्ती किंवा तत्सम वस्तू घेऊन आपल्या घरी परत जातं। मात्र यंदा नोटबंदीमुळे चैत्यभूमी परिसरातले स्टॉल्सही रिकामे पाहायला मिळतात। यंदाच्या महापरिनिर्वाण दिनावरती नोटबंदीचा नेमका कसा परिणाम झालेला आहे, आढावा घेतलाय अक्षय भाटकरनं। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 60वा महापरिनिर्वाण दिन आहे। यावेळी संपूर्ण दादर परिसरामध्ये आणि विशेषतः शिवाजी पार्क, चैत्यभूमी या परिसरामध्ये अनेक छोटे छोटे व्यापारी या ठिकाणी येतात, अनेक छोटे छोटे लोक येतात जी आपला धंदा घेऊन या ठिकाणी बसतात। मग कुठे बाबासाहेब आंबेडकर असतील, बौद्ध असतील, गौतम बुद्ध यांच्या फ्रेम्स असतील, कुठे त्यांचे पुतळे असतील, कुठे कॅलेंडर असतील, कुठे काय असे अनेक या ठिकाणी लोक जे आहेत ती येतात आणि या ठिकाणी धंदा करण्यासाठी येतात। पण यावर्षी मात्र चित्र उलट आहे। आपल्याबरोबर एक काकू आहे, आपण त्यांना विचारूया। काकी, तुमचं नाव काय? माझं नाव मुक्ताबाई अडसूळ। कुठून आला तुम्ही? आम्ही कर्जतवरून आलो। दरवर्षी तुम्ही या ठिकाणी धंदा लावता? हा, दरवर्षी धंदा लावतो आम्ही। यावर्षी तुमचा धंदा होतोय का? धंदाच व्हाय नाही ना, धंदाच व्हाय नाही। आता सध्या नोटबंदीचा जो निर्णय झालाय तर त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो मला वाटते? मग आता काय माहित, आता तसंच असेल ना। त्याच्यामुळे पैसे नाही तर म्हणून पब्लिकला धंदा व्हायना। किती रुपयाचा माल आहे तुमच्याकडे सध्या? आमच्याकडं 20-25 हजाराचा माल आहे। आणि किती त्यातला आतापर्यंत खपला गेलाय? आता काय 4-5 हजाराचा सुद्धा गेला नाही माल अजून। गेल्या वर्षी तुम्ही तुमच्याकडे किती हजाराचा माल होता आणि केवढा खपला गेला होता? जेवढा माल होता ना तेवढा गेला होता गेल्या वर्षी। 20-25 हजाराचा माल काढलेला तेवढा गेलता, पूर्ण गेलता। पण आता अजून मालच खपला नाही। तुम्ही आता हे ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या बनवायसाठी मग पैसे लागले असेल, तुमच्याकडे नवीन नोटा होत्या का? नवीन नव्हत्या नोटा, 100च्या ह्याच्या असं म्हणजे सोनारा कुंट या 100च्या 50च्या असल्याच नोटा दिलेल्या होत्या, नवीन नोटा नव्हत्या। मग हा सगळा माल कसा आणला तुम्ही? मग पैसे दिलात, काय केलं? उधारी केलं? उधारी, अर्ध उधार अर्ध रोख असं करून। हा, थोडा तो नोटा तसल्या घेत नव्हता तर अर्ध रोख दिलं। आता अर्ध इकल्याच्या नंतर आता अर्ध द्यायचं तिथं। हा, आता धंदा होत नाही तर काय करणार मग तुम्ही? आता काय करायचं, ती माल गाठा वैल ती माल त्याला नेऊन तेही करायचा, वापिस द्यायचा। तर त्या आता नेण्याचा खर्च, आणण्याचा खर्च हे असं होणार। त्याच्या हवाले करायचा बाबा। आता इकलं नाही, इकल्यावर आम्ही काय करणार? मग त्यात बी गाठा देते ते आम्हाला। आता समजा 5 रुपये फूट मग 5 रुपये कमी देतात, मग ती गाठा, नेहाचा घाटा पूर्ण सगळाच या ठिकाणी त्यांना तोटा होत आहे, कारण की त्यांचा माल अजिबात विकलाच गेला नाहीये। जवळजवळ 20 ते 25 हजाराचा माल यांच्याकडे होता, तो विकलाच गेला। त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघूया, या ठिकाणी देखील छोट्या छोट्या मूर्त्या या ठिकाणी आहेत, अनेक मूर्त्या आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असेल, गौतम बुद्ध असेल, यांच्या या ठिकाणी सगळ्या मूर्त्या आहेत, त्यांचा देखील व्यापार या ठिकाणी। आपण त्यांना विचारूया, आप हर साल यहाँ पे आते हो का? आते ना। कैसे आपका ये जो व्यवहार है, जो धंधा है आपका, कैसे होता है? हर साल कैसे होता है? अच्छा होता था, पर ये साल को डीम लग रहा है सर हमको। ये नोटबंदी के हिसाब से क्या मालूम क्या हुआ है। तो पब्लिक को बोलते तो बोले कि छुट्टा नहीं है, 2000 का नोट है, 50 रुपए का मूर्ति लेगा और 2000 का छुट्टा कहाँ से निकाल के देगा उसको। तो हम लोग बोलते नहीं महिला के सर, छुट्टा 1000 रुपए का धंधा नहीं किया हमने, तो 2000 का छुट्टा कहाँ से देंगे हम लोग। आप क्या बोलोगे? ये माल कैसे लाया आपने? हम लोग गाँव से लेके आए, बस दागिना रख के बना के लेके आए। हाँ, गिरवी रख के बाद में लेके आए कर्जा करके। अभी धंधा नहीं होगा तो आप क्या करोगे? क्या करेंगे? पैक करके वापस लेके जाना पड़ेगा घर पे। नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, क्या करेंगे? लेके रखेंगे, संभालेंगे वापस। पुढच्या वर्षीसाठी हे वापरणार हे सगळे जे त्यांनी आणले ते, कारण की यावर्षी धंदा होत नाही, लोकांकडे पैसे नाहीत। लोकांकडे पैसे असतील तर यांच्याकडे सुट्टे द्यायला पैसे नाहीत। एकूण हा सगळा व्यवहार या ठिकाणी जो दरवर्षी होत होता तो यावर्षी होत नाहीये, कारण की नोटबंदीचा कुठे ना कुठे असर जो आहे तो आता या सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांवर आणि छोट्या धंदेवाईकांवर देखील होताना आपल्याला दिसत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनेक लाखो लोक या ठिकाणी येतात शिवाजी पार्क परिसरामध्ये। पण यावर्षी ग्राहकांना वस्तू विकत घेता येत नाहीये, त्याचं कारण काय ते आपण जाणून घेऊया। आपल्यावर काही मुलं आहेत, तुझं नाव काय?
माझं नाव विनोद हराळ आहे. मी राहायला चेंबूरला आहे आणि तू या ठिकाणी आला होतास, तुला काय घ्यायचं होतं? इथे मला फ्रेम घ्यायचे होते, काही आम्हाला कॅलेंडर्स घ्यायचे होते आणि काही आम्हाला किचन्स वगैरे घ्यायचे होते. पण तुला घेता आलं का? नाही, घेता नाही आलं, कारण की आमच्याकडे पैसे सुट्टे नाही आहेत आणि पैशांचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा सगळा आम्हाला त्रास घ्यायला लागतोय. एकूण तुला जी खरेदी करायची होती ती आता तू कशी करणार? माझ्याकडे फक्त स्वॅप करू शकतो. फक्त माझ्याकडे एटीएम मध्ये पैसे आहेत, पण त्यांच्याकडे स्वॅप मशीन पण नाही, यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत ते. तर ते त्यांना तुम्ही उपलब्ध करून द्या, तर आम्ही खरेदी विक्री करू शकतो. साडेसाडेच्या गोष्टी असतील, म्हणजे कुठे बक्कल असतील, कुठे बॅच असतील, कुठे झेंडे असतील, कुठे गळ्यातले पट्टे असतील, असं सगळं विकायला या ठिकाणी येतात. पण यावर्षी त्यांचा जो व्यवसाय आहे तो कुठे ना कुठे गडगडताना दिसतोय. आपल्याबरोबर असलेले एक छोटे व्यापारी, आपण त्यांना विचारूया. तुमचं नाव काय? पुरुषोत्तम राजाराम घरडे. तुम्ही काय विकताय आज? बॅचेस, बॅनर, टोप्या, आपले कॅलेंडर्स, किचन आणि सर्व बौद्ध फुले शाहू आंबेडकरी, विशेषतः या सर्व साहित्य आम्ही इथे विकतो. कितीचा माल आहे एकूण? साहेब, जवळपास हे 15 ते 20 हजाराचा माल आम्ही खरेदी केला. जुना माल पण ऑलरेडी होता, तो एक 7-8 हजाराचा असेल. यावर्षी थोडं स्लॅक वाटते सीझन. दरवर्षी चांगल्या प्रकारे एक चांगलं खप होत असतो, तरी एक 20-25 हजाराच्या जवळपास खप होतो. यावर्षी तुमचा माल 15 ते 20 हजारांचा आहे. आतापर्यंत किती खर्च झालेला किंवा किती विकलेला आहे? ऑलरेडी साहेब काय आता तर काही म्हणजे असं मला वाटत नाही 4-5 हजार पण नसतील. काय वाटतं यावर्षी थोडं लोकांचा रिस्पॉन्स कमी आहे का? गर्दी कशी आहे? थोडासा रिस्पॉन्स कमी वाटतो. गर्दी थोडी साधारण बरी आहे, परंतु खरेदी किंवा कुठल्या खरेदी करण्याचं माध्यम म्हटलं तर थोडंसं कमी वाटतं त्याच्यावर. कारण एखाद्या वेळ 500 आणि 1000च्या नोटा आणि एटीएम मध्ये पुरेशी नसलेली लोकांकडे रक्कम काढण्यासाठी सुविधा किंवा लिमिटेशन, या गोष्टीमुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम झालेला आहे. इथे कोणाकडे जे स्वॅप मशीन असतं ते आहे का, किंवा त्याचा कोणी असं वापर ऍडव्हान्स तुम्ही करू शकता? सध्या तरी साहेब स्वॅप मशीन म्हणून जेवढे लोक आहे आमच्यासारखे जे सर्वसाधारण आहे त्यांच्याकडे नाही. जी मोठी आहेत नागपूर वगैरे किंवा मुंबईचे जे खास, त्यांच्याकडे कदाचित असू शकते. याचा परिणाम तुमच्या या नोटबंदीचा परिणाम तुमच्या पण व्यवसायावर होतोय? येस सर, नक्कीच होतो. कारण दरवर्षी जो खप असतो किंवा जे ग्राहकाची ओढ असते तेवढी मात्र यावर्षी जाणवलेली नाही. नक्कीच, जसं की यांनी सांगितलं, दरवर्षी जी ग्राहक असतात ते यावर्षी दिसत नाहीयेत, कारण की कदाचित त्याचा परिणाम जो आहे, नोटबंदीचा जो परिणाम आहे तो यांच्या व्यवसायावर देखील यावर्षी दिसून येतोय. कॅमेरामॅन अजित अक्षय वाटकर, एबीपी माझा, मुंबई.